राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुशांत साहेब तुम आगे बढ़ो, हम वर पाय, राजीनामा द्या। अरे या बलात्कारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, या बलात्कारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमदार पदाचा राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमदार पदाचा राजीनामा द्या। दिशा ज्यांचा आदर्श घेऊन आपला महाराष्ट्र चालत असतो अशा राजकीय नेत्यामध्ये प्रमुख नाव म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव आहे, कारण ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचं या बलात्काराच्या आरोपामध्ये नाव येणं हे महाराष्ट्रासाठी फार दुर्दैवी गोष्ट आहे। यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीची शरम नाही, म्हणून आज आम्ही बेशरमाच्या फुलांचा हार घालून त्यांचा आज एक निंदनीय आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे, कारण बेशरमाच्या हार घालून त्यांना कुठल्याही प्रकारचे लाज नाही असा त्याचा अर्थ होतो, म्हणून आम्ही त्यांना आज बेशरमाच्या फुलांचा हार घालून त्यांना हे मोठ्या प्रमाणात आम्ही युवा सेनेमार्फत आंदोलन केलेलं आहे। कारवाई न झाल्यास पुढील काय युवा सेनेची काय भूमिका असेल? जर यामध्ये कारवाई नाही झाली तरी हा जरी वाद उच्च न्यायालयामध्ये चालू असेल तर सरकार आमचंच आहे, परंतु आम्ही शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना भेटून युवा सेनेमार्फत आम्ही त्यांना न्याय कसा मिळेल दिशा सालेन आणि त्यांच्या कुटुंबियांना यासाठी आम्ही साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांना विनंती करू की साहेब यांना न्याय द्या अशी आम्ही मागणी करू। तर 2020 साली जे दिशा सालियन आत्महत्या प्रकरण असेल, त्यानंतर सुशांत सिंह राजपूत हे आत्महत्या प्रकरण असेल, या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आज दिशा सालियन यांच्या वडिलांनी घेतलेलं आहे। संबंधित नाव हे सर्वसामान्य नसून हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तसेच चालू आमदार रनिंग आमदार आहेत सन्माननीय श्री आदित्य ठाकरे यांचं नाव आज या केसमध्ये घेतलं जात आहे। या संदर्भात जर माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांवरती असेल किंवा या महाराष्ट्रामधल्या असलेल्या आई बहिणींच्या अब्रूवरती त्यांच्यावरती बलात्कार करण्याचं काम जर आज माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राकडून केलं जात असेल तर याच्या विरोधात आवाज उचलण्याची गरज आज सर्वसामान्य जनतेला वाटायला लागते आणि अशा प्रकारची भूमिका याच्या विरोधात बंद करण्याचं आणि याच्या विरोधात एक अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्याची भूमिका आज आम्ही युवा सेनेमार्फत घेतलेली आहे। याच्या मार्फत आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत की जर संशयित यामध्ये जर सापडत असतील, याच्यामध्ये जर ते संशयित गुन्हेगार सिद्ध झाले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशा संदर्भातील आम्ही मागणी आज आम्ही केलेली आहे। आणि तसेच तर आज आम्ही धाराशिव येथे आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला बेशर्माची फुले, अरे ज्याला लाज नाही, आज बलात्कार करून आज अनेक पुरींच्या छेडखानी किंवा अत्याचारामध्ये स्वतःचं नाव येत असताना देखील आज विधान भवनामध्ये मोठ्या अभिमानाने आमदारकी मिरवतात। या निर्लज्ज नालायक माणसांना जर कुठल्या प्रकारची लाजलज्जा नसेल तर त्यांना बेशर्माची फुले अर्पण करून त्यांना आम्ही त्यांचा आज फुले त्यांना वाहिलेली आहेत आणि या निमित्ताचा निषेध व्यक्त केलेला आहे। हे आमच्या युवा सेनेमार्फत सर्वात मोठं काम आणि त्याच्या विरोधात आंदोलन आणि त्याच्या विरोधातली सर्वात मोठी भूमिका आज युवा सेना धाराशिवतर्फे आज संबंधित युवा सेना जिल्हा प्रमुख तसेच सर्वांच्या मार्फत केलेली आहे। धन्यवाद।